देशाचं संरक्षण करणाराच व्यक्ती देशाचं गुपित विकत होता. पाणबुड्या, युद्धनौका आणि थेट पाकिस्तानशी गुप्त संपर्क. ठाणे शहराच्या काव्यामधून उगवलेला हा देशद्रोह. त्याचं नाव म्हणजे रवी कुमार वर्मा आणि त्याचं पद आहे इंडियन नेव्ही डॉकमध्ये ज्युनियर इंजिनियर म्हणून. परंतु त्याचं काम होतं भारताच्या संरक्षणामध्ये छिद्र पाडण्याचं. युट्यूबर ज्योती मल्होत्रा प्रकरणाचं धक्कादायक प्रकरण अजूनही ताजंच असताना महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा हनी ट्रॅपला एक तरुण बळी पडलाय. परंतु यावेळी निशाण्यावरती होतं भारतीय नौदल. महाराष्ट्र एटीएसने काल संध्याकाळीच त्याच्यावरती धडक कारवाई करत रवी वर्माला अटक केली आहे आणि त्याच्यावरती आरोप आहे की 14 सबमरीन, युद्धनौकांची संवेदनशील माहिती त्याने थेट पाकिस्तानला दिली. त्याचं झालं असं, रवी वर्मा फेसबुकच्या जाळ्यात अडकला होता. पाकिस्तानच्या 2 प्रोफाईल्स म्हणजेच पायल शर्मा आणि इस्प्रीत नावाच्या, त्या तिकडून त्यांचं उघडं नागडं शरीराला दाखवत गेल्या आणि हा मात्र पाकिस्तानला नको ती माहिती पुरवत गेला. खरं तर नेव्हल डॉकमध्ये मोबाईलला बंदी असती, परंतु यासाठी रवीने एक वेगळी शक्कल लढवली. त्यांनी काय केलं तर त्याने जहाजांचं स्ट्रक्चर, तांत्रिक माहिती लक्षात ठेवली व बाहेर येताच टेक्स्ट, ऑडिओ, व्हिडिओ, इमेजच्या स्वरूपात ती माहिती थेट पाकिस्तानला पाठवली. हे सगळं सुरू झालं होतं नोव्हेंबर 2024 पासून. तेव्हापासूनच तो पायल शर्माच्या जाळ्यात अडकला होता. समोरून रवीला सांगण्यात आलं की आम्हाला प्रोजेक्टसाठी तुमच्या युद्धनौकांची माहिती हवी आहे आणि रवी त्यांच्या गोड बोलण्यात व त्यांच्या सुंदर शरीर बघण्यात गुंग होऊन दर आठवड्याला देशाचं संरक्षण करणारी माहिती थेट पाकिस्तानच्या ताटामध्ये वाढवून देत होता. आणि काल जेव्हा रवीचा हा देशद्रोह बाहेर आला तेव्हा रवीचं ठरलेलं लग्न देखील मोडलं. घरी आई साखरपुड्याची तयारी करत होती, परंतु जेव्हा त्याचं हे प्रकरण समोर आलं तेव्हा मुलीने स्पष्टपणे सांगितलं की देशाशी गद्दारी करणाऱ्याशी मी नातं जोडणार नाही. 14 सबमरीन, युद्धनौका, हनी ट्रॅप आणि फेसबुक हाच तो कॉम्बिनेशन आहे जो युद्ध न घडवता देखील देशाला उद्ध्वस्त करू शकतो. याच्यामध्ये रवी वर्मा अडकला. परंतु आता खरा प्रश्न असा आहे की अजून किती रवी अशा प्रमाणे सिस्टम मध्ये असतील. कारण एकीकडे प्रामाणिक जवान देशासाठी आपलं रक्त सांडवतात, तर दुसरीकडे मात्र हनी ट्रॅपचा शिकार बनून नको ती माहिती पाकिस्तान पोहोचवणारे रवी जन्माला येतात. मित्रो, या संपूर्ण प्रकरणामध्ये आपलं मत काय हे खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व असेच माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढे बघण्यासाठी आपलं युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय महाराष्ट्र.